इकडून जावं तर नितीन शेट तिकडे बसले, त्यामुळं ते आमच्या आधी तिथं पोचते, आणि इकडून जावं तर नितीन शेटने राजाबाबूर तिथं बसवते, त्यामुळे हे तर आम्हाला जायचं. त्यामुळे आमच्या अडचणी शेंडे साहेब तुम्ही फार साधी माणसं तिकडे बसवल्या, त्यामुळे तुम्हाला लगेच तिथनं ओव्हरटेक करून तुम्हाला तिथं पोचता आलं. इथं बाकीचे सुद्धा इच्छुक आहेत, त्यांना सांगू इच्छितो की एकंदरीत वहिनी साहेबांनी ही निवड करत असताना एक वयाचं ज्येष्ठत्व आणि कामकाजाचं ज्येष्ठत्व बघून त्यांना संधी दिलेली. येणाऱ्या काळामध्ये पुढील 3 वर्षामध्ये इथं बसलेल्या युवकांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून संधी मिळेल. शेंडे साहेब आपण फार नशीबवान आहात, कारण गेल्या 60, 65, 70 वर्षाच्या या मालेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये आपला एक इतिहास असायचा की भाऊ चिकाटीने कारखाना चालवायचे, 4 पैसे शिलकीत ठेवायचे, किंमत चढ उतार निधीमध्ये तानाजी काका भाऊ पैसे ठेवायचे, आणि ते पैसे तसेच ठेवल्यानंतर विरोधकांची सत्ता आल्यानंतर विरोधक कुठले जर नाही वाटायचे म्हणण्यापेक्षा कुठले तर कारखान्याचं एक्सपान्शन, मॉडर्नायझेशन, वेगवेगळे प्लान करायचे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या 70 वर्षामध्ये पूर्वीच्या काळात पक्षीय नसायचं सर, त्यावेळेस एकदा एक्सपान्शन धवाल पाटलांच्या माध्यमातून 1,000चं आपण 2,000-2,500 केलं, नंतर अण्णांनी ते 4-4.5 केले, नंतर 5 केले, नंतर 7.5 केले. आपल्याला तो योग कधी आला नव्हता, आणि सातत्याने विरोधक आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही कधी वीज उभी केली नाही असं म्हणून भाषणामध्ये आणि त्यांच्या सार्वजनिक सभामध्ये आपल्याला हिनवत असायचे बाकी. आज अजितदादांच्या माध्यमातून वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये पहिल्यांदाच एक नाही तर 3 प्रकल्प सीबीजी, ड्रायर आणि नवीन बॉयलर घेऊन जास्त ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण 3.5 मेगावॅटचा टर्बाईन बसवणार आहे. अशा 100 कोटीच्या प्रकल्पाला वहिनी साहेबांसोबत शेंडे साहेब तुम्हाला व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळणं हा फार मोठा योगायोग, फार मोठी संधी, आणि ह्या संधीचं शेंडे साहेब आपण निश्चितपणे सोनं करतात. आणि आम्हाला काय माहिती तुमचा आवाज वाढवल्यावर वहिनी तुम्हाला पद देते, हे आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही पण आवाज वाढवत बसलो असतो. पण शेवटी त्या दिवशी त्यांनी एक गोष्ट भावना व्यक्त केली की आमचं कोणच ऐकत नाही. शेंडे साहेब आता अशा खुर्चीवर जाऊन बसले सगळ्यांना तुमचं ऐकायला लागलं. शेवटी आपण केलेल्या कामकाजातून हे पद आपल्याला मिळालं आहे, आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक दिवस हा महत्वाचा दिवस आहे हे समजून 365 दिवस येणार आहे. आपण या मालेगाव कारखान्याच्या सभासदाच्या उन्नतीसाठी आणि मालेगाव कारखान्याच्या कामगार असू द्या, त्या कारखान्यात संस्था म्हणून आपण ह्या संचालक मंडळाला सोबत घेऊन वहिनी साहेबांच्या आणि संचालक मंडळामधला एक दुवा म्हणून आपण काम करतात. याबद्दल तीळमात्र शंका नाही. अध्यक्ष म्हणून आपली एक खासियत होती यादव साहेब, शेंडे साहेबांची, की सर्वांना मिळून सर्वांना विश्वासात घेऊन चालणार तालुका अध्यक्ष. त्यांच्याविषयी 5-6 वर्षात कुठल्याही कार्यकर्त्यांनी एकही तक्रार की शेंडे साहेब विश्वासात घेत नाहीत अशी तक्रार त्यांच्याबद्दल कधीच झाली नव्हती. तेच शेंडे साहेब या वर्षात आम्हाला सगळ्यांना बघायला मिळावे अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. आणि येणाऱ्या वर्षामध्ये भाऊ तुमच्या शेजारी बसणार आहेत, त्यामुळे आता काही 100% ट्रेनच होणार. आता तुमच्या शेजारी बसले भाऊ, रोजच बसले 5-7 तास ट्रेनच होणार की रामदास बाबा म्हणते भाऊच्या शेजारी बसल्यावर मुख्याला वाचा आणतील. विनोदाचा भाग बाजूला ठेवून भाऊंना शेंडे साहेबांना सारखे बाबा तू आता व्हाईस चेअरमन आहे, तू संचालक नाही म्हणून खाली ओढायचं काम करावं लागेल. इतके उतवला स्वभाव किंवा आपला प्रश्न मांडायचा स्वभाव शेंडे साहेबांचा आहे. शेंडे साहेब आपण अभ्यासातून
हा हा अण्णा म्हणतोय आता इथून पुढे प्रश्न मांडू नका. आमच्या प्रश्नाला उत्तर आता शिंदे साहेब तुम्ही दिली पाहिजे. आणि जी तुमची तक्रार होती आमचं कोणच ऐकत नाही, अशी तक्रार आमच्या पुण्याकडे तुमच्याबद्दल आली नाही पाहिजे. ही जी जबाबदारी तुम्ही घ्यावी. आजच्या या कौतुक सोहळ्याला तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्यानंतर तात्या बोलणार आणि या कौतुक सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार. आणि हे सगळं होत असताना संगीताताईंनी जे वर्षभर काम केले त्याचा उल्लेख केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. मला वाटतं सस्तेताईनंतर पहिल्यांदाच ना हा म्हणजे 92ला म्हणजे जवळजवळ 35 वर्षांनंतर एका महिलेला व्हाईस चेअरमन पदी काम करण्याचा योग आला आणि अतिशय पारदर्शकपणे सर्वांना समजून घेऊन वेळ प्रसंगी 2 पावलं मागे घेऊन आमच्याकडून कधी भाभी आणि ऐका त्यांनी घेतलं. प्रत्येकाला समजूत घेत असताना तुमच्यातलं एक वेगळं रूप आम्हाला बघायला मिळालं. 2-4 पावलं तुम्ही मागे घेतली. आम्ही सांगेल त्या मागण्या तुम्ही पूर्ण केल्या. वहिनी साहेबांना अजितदादांना सांगितल्या. पण सभागृहाने एक मागणी आपल्या पुढे ठेवली राजा की आपल्याकडून आम्हाला एक जेवण मिळावं. पण 365 दिवसाचं तुम्ही 400 दिवस व्हाईस चेअरमन राहिला. पण बाबी नाही तुमच्या तोंडातून तो शब्द आणि शेंडे साहेब अशी म्हणायची वेळ तुम्हाला येऊ नये ह्याची काळजी आपण घ्यावी. भाभी तुम्ही जवळजवळ 30 वर्ष संचालक आहात आणि एकंदरीत तुमची ऊर्जा बघता तुम्ही अजून 10 वर्ष म्हणजे तुमच्या धीराचं रेकॉर्ड मोडायचं तुम्ही ठरवलेले तानाजी काकांचं. पण तानाजी काकांनी पण ठरवलं की अजून एकच टर्म करायची. त्यामुळं तुम्हाला अजून 2-3 टर्म करावं लागतं. काल मला हे भेटले बाहेर आले रासून तावरे तर ते म्हणले तुम्ही कायम आमच्यावर अन्याय करताय. आम्ही कायम पक्षाचं काम करतो पण तुम्ही आम्हाला कधी संचालक केलं नाही. मी म्हणलं भाऊची आता संचालक व्हायची इच्छा नाही. फक्त पुढच्या 2030ला भाऊ शेवटच्या वर्षी एकदाच उभा राहणार. भाऊ म्हणजे मी परत का उभा राहणार 2030ला भाऊ उभा राहतील. तर एक 2035ला अशोकदादा तुम्हाला 100% चान्स मिळेल. बरं अशोकदादाने घेऊन बसावं नाही. अशोकदादा तिथं माईकवर आले आणि म्हणले की काळे साहेबांचं काम खूप चांगले काळे साहेबांना एक्सटेन्शन द्या. मग मी भाषणाला उठल्यानंतर मी म्हणतो की जसं काळे साहेबांचं काम चांगले आणि काळे साहेबांना तुम्ही एक्सटेन्शनची मागणी करताय तसंच बाळासाहेब भाऊचं पण काम चांगले 2035ला सुद्धा बाळासाहेब भाऊला एक्सटेन्शन द्या म्हणून आम्ही मागणी करू म्हणलं. त्यामुळे आता तुमचा नंबर 2040ला. आम्हाला काय आम्हाला भाऊच्या पण पुढे जाता येत नाही तर काय पुढे टाकलं नाही. शेवटी विनोदाचा भाग बाजूला ठेवू. आमच्या गटातल्या म्हणजे मी असं स्वप्नीला असेल तानाजी काका आमच्या सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून आमच्या प्रमुख म्हणून त्यांनी 1 वर्षात काम केलं. आणि बघा भाग्य पण आहे दुर्भाग्य पण आहे की अजितदादांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या अजितदादांसारख्या एक विजनरी स्टेटमेंट्स बरोबर काम करण्याचा योग त्यांना आला. 6 महिने दादांच्या शेजारी बसून काम करण्याचा त्यांना योग आला. आणि दुर्दैवी योग सुद्धा बाकी दादा आपल्यातून त्या काळात निघून गेले. पण वहिनींनी कारभार स्वीकारला. वहिनींनी देखील ताईंबरोबर काम केलं. आणि कुठलाही महत्वाचा निरोप असला तर वहिनी साहेब आपल्याला कधी सांगत नव्हते. फक्त हॉटलाईन एकच होता संगीता भाभी. आणि बाबींनी तंतोतंत वहिनी साहेबांच्या त्यापूर्वी दादांचे निरोप आपल्याला दिले आणि एक चांगलं वातावरण या सभागृहात ठेवलं. मी भाभी
तुम्ही जरी उद्यापासून व्हाईस चेअरमन नसला तरी एक ज्येष्ठ संचालक म्हणून आपण शिंदे साहेबांना आणि या सभागृहाला कायम मार्गदर्शन करत राहताल. आपल्या अनुभवाचा आणि आपल्या एकंदरीत कामकाजाचा फायदा या संस्थेला, या 26,000 सभासदांना येणाऱ्या काळात निश्चित होईल याबद्दल तीळ मात्र शंका नाही. आपल्याला पुढील कार्यास म्हणजे पुढच्या 4 वर्षात आणि त्याच्यानंतरच्या 5-10 वर्षासाठी भावी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो. शेंडे साहेब तुम्ही विशालभाई आज केशव बापू तो बॉडीगार्ड घेऊन जाते बोला हो भाऊ केशव बापू आज बॉडीगार्ड घेऊन हे काय झाले होतं आणि त्या बरोबर आहे ऐका आणि नवरीच्या भावाचे पाऊस होते आणि गरज नाही आपल्याला दादा ती व्हाईस चेअरमन कधी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते. आणि जे मी म्हणजे पाठीमागं वर्षभर काम केले तशी बघायला गेली तर दादांनी जी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती तसं बघायला ती जबाबदारी खूप मोठी होती. पण तुम्ही सर्व संचालकांनी मला खूप सहकार्य केले आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर होता म्हणून मी ती जबाबदारी सहजपणे पार पाडली. सर्व अधिकारी असतील कामगार सगळ्यांनी मला खूप सहकार्य केले त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार मानते. जी 5 जुलै 1925 हा दिवस मी कधीही विसरणार नाही. का तर दादाने त्यावेळेस व्हाईस चेअरमन पदाची मला संधी दिली आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. दादांनी म्हणजे दादांना जसं अभिप्रेत काम पाहिजे होतं तसं मी काम केलं. तर सगळं पूर्ण पारदर्शक सर्व गोष्टी सगळ्यांच्या समोर ठेवून सगळं निर्णय घेतले. कुठलाही निर्णय मी परस्पर घेतला नाही किंवा कुठल्या एखादी 10 रुपयाची वस्तू असेल किंवा कुठली खरेदी असो किंवा काही असो सगळं मी सगळ्यासमोर ठेवून सगळे निर्णय घेतले. का तर ज्या वेळेस दादांनी माझा सत्कार केला आणि मला म्हणाले की ताई तुम्ही चांगलं काम करा तर मी दादांना जसं पाहिजे तसंच काम केलं. पण आज शाबासकीची पाठीवर थाप द्यायला आपल्यात दादा नाहीये. चेअर तुमच्या शेजारी सर तुम्ही बसा सर
थोडस रेंज वर कमी आवाज येतोय का? आदरणीय सर्व संचालक मंडळ, आदरणीय भाऊ, भाभी, सर्व अधिकारी आणि सर्व संचालक, सर्वप्रथम मी भाभींचे खूप कौतुक करतो की त्यांचा कार्यकाळ खूप चांगला त्यांनी पार पाडला. सगळ्यांना विश्वासात घेऊन मतमतांतर असेल, पण जे योग्य होतं, जे चांगलं होतं तेच काम भाभींनी केलं. नितीन दादांचा आत्मविश्वास एवढा होता की त्यांच्यासाठी दोनच वेळीची कविता म्हणतो. अरे वा. जणू तुम्ही कधीच जिंकला नाही अशा जिद्दीने सराव करा आणि तुम्ही कधीच हरला नाही अशा आत्मविश्वासाने मैदानात उतरा. अशा आत्मविश्वासाने दादा आता मैदानात उतरले. कारण दुपारी लग्नामध्ये त्यांनी वेगळा नेहरू घातला होता आणि ज्या क्षणी त्यांनी नेहरूमधून इथं आले त्या क्षणी त्यांना तो आत्मविश्वास होता की त्यांना हे पद मिळणार. म्हणून मी सारखं म्हणतो, नितीन बस नामी काफी आहे. भैयांनी सांगितलं की दादा संधीचं सोनं करतील. फक्त माझी थोडीशी त्यात दुरुस्ती एवढीच आहे की दादांनी संधीचं सभासदांना सोनं करून द्यावं. सभासदांचं सोनं दादांच्या काळात झालं पाहिजे. वहिनींनी ठेवलेला विश्वास आणि अजून एक भैयांनी सांगितलं त्यात थोडीशी दुरुस्ती करतो की दादा तुम्ही सारखं सतत म्हणायचं की आमचं इकडं पण ऐकत नाही, पण निश्चित तुम्ही तिकडे बसल्यानंतर तुमचं पण ऐकणार नाही. तुम्हाला आमच्या सर्वांचं मत ऐकूनच काम करावं. नेहमी तुम्ही चांगल्या मताचा आदर कराल, चांगल्या कामांचा आदर कराल. जे कामं हे सर्वांमध्ये गोष्टी ठरतात त्या गोष्टींची अंमलबजावणी कराल. सभासदांचं हित जे दादांनी स्वप्न पाहिलेले की या 5 वर्षामध्ये माळेगाव कारखाना हा देशातील नंबर 1चा सरकारी साखर कारखाना बनवायचा आहे, त्या कामाला आपला नक्कीच हातभार लागेल. वहिनींच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या आशीर्वादाने आमचे सर्वांची तुम्हाला सर्वतोपरी साथ ही राहणार आहे. आपण सर्वांना विश्वासात घ्या. सभासदांच्या हिताचं, कामगारांच्या हिताचं जी आता आपण क्रमवारी बदललेली आहे, पहिला मालक, नंतर कर्मचारी, नंतर आपला तोडणी वाहतूकदार, त्यानंतर आपल्या वित्तीय संस्था आणि त्यानंतर आपल्या श्रेणीत असणारे सप्लायर्स, त्या क्रमवारीला अभिप्रेत असं तुम्ही काम कराल ही निश्चित आम्हाला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने आपले परत एकदा कौतुक, शुभेच्छा आपल्याला पुढच्या कारकिर्दीसाठी. आणि निश्चित आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू. धन्यवाद. आज या ठिकाणी राज्याचे लोकनेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी स्वर्गातून दिलेला आशीर्वाद आणि राज्याच्या कार्यक्षम पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रवहिनी पवार साहेब यांनी समक्ष दिलेला आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा याच्यामुळे आज माळेगाव कारखान्यासारखा राज्यातच नव्हे तर देशामध्ये अग्रगण्य असणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली हे पहिल्यांदा मी आवर्जून नमूद करतो. आज या ठिकाणी निवडणूक अधिकारी आलेले आपले दुर्गोडे साहेब असतील, त्याचप्रमाणे जाधव साहेब असतील, जे वहिनी साहेब आपलं समन्वय साधून देण्याचं महत्वाचं काम करतात, ते यादव साहेब असतील, ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब भाऊ असतील, ज्यांनी आमच्या अगोदर व्हाईस चेअरमन पदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली, त्या आपल्या संगीता भावी कोकरे असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ आपले जिल्हा बँकेचे संचालक आमचे मार्गदर्शक दत्तात्रय येळसर असतील, आमचे दुसरे मार्गदर्शक आणि माळेगाव कारखान्याचे
गेली 20 वर्षे झुंजारपणे काम करणारे तानाजी काका पोखरे असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे योगेश भैया जगताप असतील, शिवराजराजे जाधवराव, त्याचप्रमाणे आमचे जीवलग मित्र आणि खऱ्या अर्थाने आम्ही दोघांत ठरवलं होतं, कुणी जरी व्हाईस चेअरमन झालं तरी आपण सगळे एका विचाराने काम करायचं. ते आमचे मित्र प्रतापराव आठवले पाटील असतील, जयपाल तात्या देवकाते, स्वप्नीलांना जगताप, रतनकुमार भोसले, त्याचप्रमाणे देवाभाऊ गावडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी विजयप्पा तावरे असतील, अव्यांना देवकाते असतील, रामदास बापू आठवडे असतील, राजाभाऊ बोरुंगे असतील. नाथ मस्कोबाचा आशीर्वाद त्यांनी सकाळी दिला होता. त्याचप्रमाणे सतीश आप्पा फाळके असतील, ज्येष्ठ गणेशभाऊ खराटे, कामगार नेते आमचे संचालक या ठिकाणी शेखर आप्पा जगताप, त्याचप्रमाणे ऑनलाईन असणारे आणि कवीला सुद्धा कविता करून मार्गदर्शन करणारे आमचे नितीन शेठ सातव असतील, उद्योजक असं असणारे संचालक, अभ्यासू संचालक, त्याचप्रमाणे या ठिकाणी विशालभाई जगताप, विलासराव देवकाते असतील, त्याचप्रमाणे आमच्या मुरमुळेत असतील, सर्व अधिकारी आमचे एमडी साहेब, ओएस असतील, सर्व अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं सर्व सदस्यांनी जी माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या की खऱ्या अर्थाने साहेब मी त्या ठिकाणी होतो त्यावेळेस बोलायला काही मर्यादा नव्हत्या, सभासदाचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, निर्भीडपणे मांडत असायचो. परंतु मला कोणीतरी स्वप्नीलांनी मागे सांगितलं, दादा जरा थोडं कमी बोला. मी म्हणलं का अण्णा तसं म्हणताय? ते म्हणले काही दिवसांनी तुम्हाला पुढे वाचायचंय. तर मी म्हणलं म्हणून तर आता जास्त बोलून घेतोय, पुन्हा इथं बोलता येणार नाही, मर्यादा येतील. वास्तविक पाहता विनोदाचा भाग सोडून दिला. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या बरोबर 1990 सालापासून जोडलेलो आहे. कॉलेज संपल्यानंतर मुलं कुठल्या तरी उद्योगधंद्यामध्ये पडतात, परंतु अजितदादांचे नेतृत्व तेव्हा पुढे येत होतं आणि नौखा नेतृत्व असल्यामुळं आम्हाला त्या नेतृत्वाने भुरळ पाडली होती. आणि मग असं मुलांचा ग्रुप करायचा, दादा माग जायचं, सभेला जायचं, दादांच्या कार्यक्रमाला जायचं, अशी दादांची पहिली ओळख झाली. आणि मी लेखन करायचो भैया. पूर्वी साप्ताहिकांमध्ये दर आठवड्याला माझा लेख असायचा. मला राजकीय कार्यकर्ता कोणी ओळखत नव्हतं, एक कवी, साहित्यिक किंवा पत्रकार म्हणून मला ओळख असायची. आणि ते मात्र त्या काळामध्ये अजितदादा असतील, पवार साहेब असतील, बारकाईने सगळं वाचायचे, विशेषतः राजकारणावरचे लेख असायचे. आणि त्यातून दादांच्या लक्षात आलं की ह्या पोराला काहीतरी गुण आहेत. आणि म्हणून हे वाचत असताना मी पहिल्यांदा 97 साली दादांना युवकचं उपाध्यक्ष मागितलं 2-3 वेळा ज्येष्ठांकडून, परंतु दादांनी मला फेटाळून लावलं. तर मी दादांना एकदा म्हणालो, दादा मी एवढं चांगलं काम करतोय. तर दादांनी मला जवळ घेऊन विचारलं, तुझ्या घरची काय अडचण आहे का? मी सांगितलं अडचण काय नाही, वडील शेती करतात, भाऊ आहेत, तुझ्या वाचून घरचं काही मिळत नाही ना? म्हणलं नाही. दादा चिडून म्हणले, वेड्या, अरे मला तुला अध्यक्ष करायचंय आणि तू दुसऱ्याची नावं सांगतोय अध्यक्षपदाला, मला तुला अध्यक्ष युवकचं करायचंय. अशी माझी 1998 साली काम बघून दादांनी मला पहिल्यांदा युवकची संधी केली. त्यानंतर 2002ला 99ला आपला राष्ट्रवादी स्थापन झाला. राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर सुद्धा भैया असतील, अनेक कार्यकर्ते होते. राष्ट्रवादी युवक तालुका युवक अध्यक्ष कोण होणार ही सुद्धा सगळी चर्चा तालुक्यामध्ये असताना सुद्धा दादांनी मागच्या 2 वर्षाचं काम बघितलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर पहिला तालुक्याचा युवक अध्यक्ष होण्याचा मान दादांनी मला त्यावेळेस दिला. हे होत असताना 2002 साली काका कॉम्प्रोमाइज झालं आपलं आणि बिनविरोध मध्ये आपलं संचालक बोर्ड आलं. आदरणीय अण्णा असतील, भाऊ असतील, ज्येष्ठ नेते मंडळी त्या बोर्डामध्ये होते. पोपटराव स्वर्गीय पोपटराव तुका असतील, किशोरबापू असतील, पताभाऊ असतील, रामभाऊ काका देवकाते असतील, अनेक मान्यवर या बोर्डामध्ये, पोपटदादा तावडे असतील, येळेसर सुद्धा होते, तानाजी काका वगैरे सगळी मंडळी, भाभी होत्या, विजू आप्पा आम्ही त्यावेळेस नवीन कार्यकर्ते म्हणून उदयास आलो. मग हे होत असताना मला एवढंच सांगायचं की संघटनेत काम करत असताना दादांनी नेहमी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती लक्ष ठेवलं. म्हणून 1998 पासून आज 2026 पर्यंत मी कायम दादांनी मला कुठल्या ना कुठल्या पदाची जबाबदारी ठेवून जवळ ठेवलं होतं. आणि हे होत असताना दादा आता कालच्या निवडणुकीला सुद्धा अनेक जण म्हणत होते की या ठिकाणी दादांनी पॅनल करत असताना की चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना घेतलेलं आहे. हे होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा दादांनी पॅनलमध्ये घेतलं, चांगल्या मताने विचार केलं. आणि हे होत असताना कुठं 2 महिने झाले दादांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आहे सीपीजीचा प्रोजेक्ट करणं, हे दादांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दादांनी आल्याला सांगितलं, त्याच्याबद्दल केंद्राच्या सगळ्या परवानग्या घेतल्या, पैसे उपलब्ध करून घेतले, जागा सुद्धा फायनल केली. परंतु दुर्दैवाने दादा आपल्याला सोडून गेले आणि आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. हे होत असताना भाऊ आपण सगळे सायराबायरा झालो होतो. विशेषतः अजितदादाचे कार्यकर्ते एकदम गाफील झाले होते की त्यांना सुचत नव्हतं पुढे आता काय होणार, दिशा काय असणार आहे.
परंतु अशा वेळेला आदरणीय सुनेत्र वहिनी पवार साहेब पुढे आल्या, आपल्या काळजावरती दगड ठेवून त्यांनी सांगितलं, मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, इथल्या जनतेला किंवा दादांनी जे स्वप्न पाहिले तेव्हा स्वप्नाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, दादांच्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. आणि वहिनी साहेबांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांनी कारखान्याची धुरा हातात घेतली. तेवढाच उत्साह, तेवढाच त्यांचा अभ्यास या ठिकाणी कामी येताना पाहतोय. एखाद्या दादांची सर येणार नाही म्हणून आपल्याला मान्य, परंतु दादांच्या पावलावर पाऊल टाकून आदरणीय वहिनी साहेब या ठिकाणी कार्यरत आहेत. आजचं काम उद्या होईल, पण ते झाल्याशिवाय राहणार नाही, हातात दिलेला कागद वाया जाणार नाही, ही वहिनी साहेबांची कामाची पद्धत आहे. आणि म्हणूनच आता सुद्धा भैया बरेच जणांना विशेष वाटत होतं, गणपत भाऊ खराटे असतील, रतन पवार मला सारखे विचारायचे, नितीन दादा तुम्ही शिष्टमंडळ नेलं का, वहिनींना भेटला का, परंतु वहिनी साहेबांनी फक्त एक पत्र दिलं आणि नमस्कार केला, वहिनी साहेब मी या ठिकाणी काम करू इच्छितोय, मला संधी द्या. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं शिष्टमंडळ नाही, कुठलीही लॉबिंग नाही किंवा कुठलाही न करता मी गणपतराव खराटे मला म्हणल्यावर दादा असं कुठं पद मिळत असतं का, एका पत्रावर कुठं पद म्हणलं. मला त्यांचा माझा इतिहास भूगोल वहिनी साहेबांना माहिती आहे. मी आजपर्यंत केलेलं काम पाहते, लोकसभेचं त्या केलेलं प्रचाराचं काम असेल वहिनी साहेबांच्या, किंवा विधानसभेचं काम असेल, किंवा इतर कुठल्याही जिल्हा परिषद पंचायतीचं काम असेल, बाईने ते सांगितलं की जीव झोपून काम करणं आपल्यावर जबाबदारी दिली की हेच माझा या ठिकाणी पिंड असल्यामुळं. आणि मी आज सुद्धा ठरलं होतं, आम्ही आमच्या सहकार्याने सांगितलं होतं, कुणी सुद्धा व्हाईस चेअरमन जरी दुसरा झाला तर पहिलं अभिनंदनच असेल, हा नितीन शेंडे तिथं खाणार आहे, ही मी सुद्धा सकाळी सांगितलं होतं. परंतु आज दादांनी खरोखरच आज दादांनी माझ्यावरती आज दादा पाहिजे होते की खऱ्या अर्थाने दादांच्या बरोबर काम करण्यात जी ऊर्जा होती ती आपण गमावून बसतोय. पण तो काय हरकत नाही, दादा स्वर्गातून पाहतायत, माझा विश्वास आहे दादा स्वर्गातून पाहतायत माळेगाव कारखान्याचं कामकाज कसं चाललंय. या ठिकाणी वहिनी साहेब सुद्धा आता बारकाईने सगळा पाहणी करतात, कुठला सदस्य काय सांगतोय, कुठला संचालक काय माहिती देतोय, कशा पद्धतीने माळेगाव कारखान्याला पुढे न्यायचं, वहिनी साहेबांचं सुद्धा मानस आहे. आणि म्हणून योगेश भाई असतील, आव्यांना असतील, ज्यांनी आता भाषणामध्ये व्यक्त केल्या त्या आशा आकांक्षाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. एवढंच नव्हे तर वहिनी साहेबांनी ज्या विश्वासानं आज माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. भैया व्हाईस मध्ये जुन्या काळामध्ये माणसं म्हणायची व्हाईस चेअरमन, थोडासा चेअरमन असं म्हणायचे, परंतु मी या ठिकाणी सांगतो व्हाईस चेअरमन म्हणजे चेअरमनचा आवाज हा व्हाईस चेअरमन आहे. म्हणून मान्य या ठिकाणी वहिनी साहेबांचा आवाज म्हणून काम करणार आहे या ठिकाणी मला सांगायचं. आणि म्हणून चेअरमन साहेबांना कुठली तोषित लाभ देता नाही, मी पूर्ण वेळ या ठिकाणी वाटलंच तर घरनं डबा घेऊन येईल भैया, पण मग इथं पूर्ण वेळ बसून काम करेल एवढा मात्र विश्वास देतो. आणि भाऊनं काम पाहिलं माझं पक्ष संघटनेत काम करत असताना वेळ भत्त्यावरती तर भाऊनी सुद्धा काम बघितलं, वेळ भत्त्यावर दिवस काढून पक्षासाठी आपण काम केलंय. ही तर आपली संस्था आहे, 25,000 सभासद, सर्व कामगार बंधू, अधिकारी वर्ग यांच्या हिताला कुठेही तडा जाऊ देणार नाही. मी चांगल्या पद्धतीचं जरी काम माझ्या परीने करता येईल तेवढं करीन. पण एवढंच सांगू इच्छितो, नितीन शेट्टीने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की नितीन दादा तुमचं कुणी ऐकत नव्हतं, हे मला नितीन शेट्टी माझं एकट्याची कारण नव्हतं, संपूर्ण विदर्भाचं हे गाणं होतं की मी त्या ठिकाणी मांडत होतो. आणि खऱ्या अर्थानं मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सुजलाम सुफलाम असताना विदर्भाचा आवाज उठवायचे मी काम करत होतो. माझं तर सगळेच ऐकत होते, परंतु मुख्य संचालकांना या ठिकाणी मी वाचा फोडत होतो आणि माझी काही तक्रार कोणाबद्दल नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी आगामी काळामध्ये तुम्ही सांगितलं की तुमचं ऐकल्याशिवाय पान हलणार नाही, अगदी बरोबर आहे नितीश. या ठिकाणी तोच विचार घेऊन आज या ठिकाणी येडे सरापासून ते आमच्या ज्योतिताई मुरमुरेपर्यंत एकाचंही काम मी तिथं टाळणार नाही. तुम्ही चांगल्या सूचनांचा आदर करा, चांगल्या सूचनांचा आपण निश्चितपणे वहिनी साहेबांपर्यंत जाऊन तो आपण मार्ग काढू. आणि या ठिकाणी जे वातावरण मी येतेशीर आपण भेट झाली तेवढंच मी सांगितलं होतं की मला असं अपेक्षित आहे, म्हणजे मी तर कुठं व्हाईस चेअरमन पण नव्हतो, की सभागृहामध्ये खेळीमेळीचं वातावरण असावं. अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण सगळे तयार झालोय. आपण खऱ्या अर्थाने साहेब हम ये बात करना चाहते हैं कि अजित दादा की तालीम में हम पढ़े हैं, अजित दादा की तालीम में हम पढ़े हैं, इसी कारण तो आज आपके सामने हम आज खड़े हैं. म्हणजे खऱ्या अर्थानं अजित दादाच्या तालीमीमध्ये सागरजी आम्ही सगळे तयार झालेलं असल्यामुळं आपण सगळे मिळून एकत्र काम चांगल्या पद्धतीने करू द्या. मतभिन्नता असते, हे लोकशाहीचं लक्षण आहे, मतमतांतर असतं, परंतु द्वेष नसावा एकमेकांमध्ये,
पुन्हा चुकलं तरी समजून सांगावं की दादा तुमचं इथं चुकतंय, तुम्ही इथं कमी पडताय, परंतु द्वेष नसावा आणि सभागृहाच्या बाहेर तर अजिबात नसावा. जे काय आपलं भांडण असेल, जे काय आपला वादविवाद असेल तो सभागृहातच असावा. मतभेद असतील तर सभागृहात सादर करावे. आपण त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि मला धन्यवाद. मला त्या पक्ष संघटना चालवण्याचा दीर्घ अनुभव असल्यामुळं कदाचित मला ती जास्त त्रास होणार नाही. आणि परंतु कारण खांडचकरांना माहित आहे, एकदा ग्रामपंचायत सुद्धा आम्ही एकत्र सगळ्यांना घेऊन कशी केली होती बापू त्यावेळेस म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जर काम केलं तर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो. आणि दादाचं जो ड्रीम प्रोजेक्टचं स्वप्न आहे आपल्याला सीबीजीचं, की लवकरात लवकर पूर्ण करून दादांच्या वर्षश्राद्धाला आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक चांगली भेट दादांना देण्यासाठी त्याचा प्रोग्रेस झालेला पाहायला आपल्याला तोपर्यंत मिळावं त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये, असं सुद्धा मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं. भैया आज खऱ्या अर्थानं ऊर भरून आले की खऱ्या अर्थानं दादांची उणीव आपल्याला सतत भासत असते. आपल्याला हाताला धरून दादांनी अनेक कार्यकर्ते इथं की ज्याला दादा नावानिशी हाक मारतात, बोलतात, सभेमध्ये सुद्धा भाषणात नाव घ्यायची. आणि ती रोखणूक आपल्याला आयुष्यातली फार मोठी हानी झालेली आहे. ती काय भरून येणार नाही, परंतु दादांचे विचार पुढे चालू ठेवायचे असतील, दादांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे असतील, आदरणीय वहिनी साहेबांचे विचार सुद्धा आपल्याला पुढे चालवायचे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भैया मी जास्त वेळ काय बोलणार नाही. तुमच्या सांकेतिक भाषेचा अर्थ मला लक्षात आलेला आहे, परंतु वहिनी साहेबांचा जो विचार आहे तो आज खऱ्या अर्थानं भाऊ तळागाळात पोहोचवणं गरजेचं आहे. कारण काही लोक वहिनी साहेबांना गुंगी गुडिया असं परवा हिनवलंय त्यांनी, परंतु मी आज सांगतो जसं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं इंदिरा गांधीला की ये गुंगी गुडिया नहीं है, ये माँ दुर्गा का अवतार है. आज मी इथे त्या अटल बिहारीच्या वाक्याची पुनरावृत्ती करतो की वहिनी साहेब गुंगी गुडिया नाही है, ये दुर्गा माँ का अवतार है. और थोड्या दिवसात महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्यांना बरोबर घेऊन वहिनी साहेब सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करू शकतील, ह्याच विश्वास व्यक्त करतो. आणि वहिनी साहेब असतील, खासदार बाळदादा पवार असतील, युवा नेते जयदादा असतील आणि पक्ष संघटना सर्व तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळी यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे भाषण संपवतो. कारण मला माहित आहे माझं हे शेवटचे इथं भाषण असणार आहे. मला पुढे सभागृहात बोलता येणार नाही कारण ऐकून घ्यायची भूमिका जास्त असणार आहे. म्हणून मी जास्त वेळ काय न बोलता माझ्या नेत्यांना, माझ्या पक्ष संघटनेला, सर्व ज्येष्ठांना ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हृदयापासून हृदयापर्यंत धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड मालेगाव आज आपण व्हाईस चेअरमन पदाचा प्रोग्राम जो आपण दुर्गुडे साहेब, प्रमोद चंद्रकांत दुर्गुडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी पार पाडला. तर मी सभागृहाला आवाहन करतो की आपण त्यांचा सत्काराचा कार्यक्रम पहिला घेऊ आणि मग जे असेल ते आम्ही घेतलंय तिथे जा समोर. एक मिनिट चालेल 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 अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.